राम राम मंडळी, आपण आज गावरान करटोल्याची भाजी या ठिकाणी तयार करणार आहोत. तीही अगदी कमी साहित्यामध्ये आणि चुलीवरचं गावरान जेवण. या ठिकाणी आपली चूल पेटलेली आहे आणि तव्यावर आपण गावरान पद्धतीने आता या ठिकाणी करटोल्याची भाजी करूयात. भाजीसाठी आपण थोडेसे करटोले धुवून घेतलेले आहेत आणि चिरून घेतलेले आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी हिरवी मिरची, कोथिंबीर आणि कढीपत्ता, त्याचबरोबर सरसो का तेल, असं झणझणीत असं गावरान चुलीवरचं जेवण. या ठिकाणी आपण मोहरीचं तेल वापरणार आहोत. कुठल्या प्रकारचं रिफाईंड नसतं. खाण्यासाठी उत्तम आणि आरोग्यासाठी आरोग्यदायी असं मोहरीचं तेल या ठिकाणी आपण मंडळी घेतलेलं आहे. थोडेसे जिरे आपण टाकूयात चवीपुरते या ठिकाणी यामध्ये. यामध्ये जिरे कडकल्यानंतर आपण मिरची घालायत मित्रांनो. मिरची घातल्यानंतर याच्यामध्ये लसूण आपण बारीक केलेलं आहे. त्याचबरोबर त्यात कढीपत्ता पण आपण घातलेला आहे थोडासा चवीपुरती. थोडीशी चवीपुरती कोथिंबीर घालूयात. ते चांगलं परतून घेतल्यानंतर आपण यात करटोलं घालूया मंडळी. यामध्ये कुठल्याही प्रकारचे आपण मसाले घातलेले नाहीत मंडळी, पाहू शकता. हा रानमेवा शेतातील भाजी अगदी बगर मसाल्याची आपण कशा प्रकारे तयार करणार आहोत या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करूयात. या भाजीचे आरोग्यदायी फायदे अनेक आपल्याला माहिती आहेत. अतिशय फायदेमंद अशी ही भाजी नैसर्गिकरित्या ती भाजी तयार होते. काही काळ याला आपण जाळ लावूयात. शिजल्यानंतर कशी दिसते याची कलर कसा चेंज होतो. याला परत आपण परतून घेऊया. आदिवासी भागामध्ये काही काळ गेलेला आयुष्यामध्ये कसा फायद्याचा येतो याचं आज हे उत्तम उदाहरण तुम्हाला मी दाखवणार आहे. कुठल्याही प्रकारचे मसाले न वापरता आदिवासी कशा प्रकारे सुंदर भाजी बनवतात आणि चव टेस्ट एकदम ओरिजिनल गावरान असते. प्युअर जंगली आणि रानमेवा हा. याचा कलर चेंज होत आहे म्हणजे पाहू शकता. याच्यावर थोडा वेळ आपण काहीतरी झाकण ठेवूया. याचा फ्लेवर चेंज होतो. याच्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालूया. यामध्ये थोडंसं पाणी घालूया आणि याच्यावरती झापून ठेवूया. थोडंसं जाळ बाहेर घेऊया जेणेकरून करपणार नाही. या ठिकाणी आपण कांदा, गवारीची शेंग, दही आणि भाकर घेतली आहे. आता घेऊयात आपण भाजी. हा एकच नंबर सेंट आणि गावरान भाजी. झणझणीत असं चुलीवरचं जेवण. जसं की पाहून तोंडाला अगदी पाणी सुटले म्हणजे. सुंदर असं निसर्ग सानिध्यामध्ये जेवणाचा आनंद घेऊयात मंडळी आपण. चला तर मंडळी मग आज निसर्गरम्य वातावरणामध्ये जेवणाचा आनंद घेऊया. जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. आणि जमल तर अशीच भाजी करून खायला विसरू नका.